नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये। आजचा व्हिडिओ नेमका कोणासाठी आहे हे मी आधी स्पष्ट करते। मंडळी, हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजनेचे सर्व लाभार्थी, विधवा पेन्शन घेणारे भगिनी, दिव्यांग बांधव आणि श्रावण बाल योजनेचे लाभार्थी या सगळ्यांसाठी तितकाच महत्वाचा आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून पैसे कधी येणार, डिसेंबरचा हप्ता अडकला का, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे एकत्र मिळणार का, असे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर विचारले जात आहेत। म्हणून हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी, अफवापासून तुम्हाला वाचवण्यासाठी आणि खरी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही मुद्दा चुकला तर पूर्ण चित्र समजणार नाही। मंडळी, खरं सांगायचं झालं तर गेल्या काही दिवसापासून आमचा फोन अक्षरशः थांबत नाहीये। दिवसभर कॉल्स येत आहेत, व्हॉट्सअप मेसेज येत आहेत, कमेंट मध्ये प्रश्न विचारले जात आहेत आणि सगळ्यांचा सूर एकच आहे, डिसेंबरचा हप्ता अजून खात्यात का आलेला नाही, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसेही मिळालेले नाहीत, मग ते आता एकत्र येणार का, निवडणुका आहेत, आचारसंहिता लागू आहे म्हणूनच हे पैसे अडकलेत का। मंडळी, हे प्रश्न फक्त प्रश्न नाहीत, तर गरजेचे पोटाशी निगडीत प्रश्न आहेत। कारण अनेक लाभार्थ्यांसाठी हे पैसे म्हणजे औषधांचा खर्च, घर खर्च, रोजच्या गरजा। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी अफवा, तर्कवितर्क किंवा अर्धवट माहिती नाही, तर नेमकी काय स्थिती आहे, पैसे उशिरा का येत आहेत आणि यामागचं खरं कारण काय आहे, हे सगळं सोप्या भाषेत आणि क्रमाने सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच व्हिडिओ बंद केला तर खरी कारणे काय समजणार नाहीत। मंडळी, सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे। अनेक व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक पोस्ट आणि काही युट्यूब व्हिडिओ मध्ये असं सांगितलं जात आहे की निवडणुका आहेत, आचारसंहिता लागू आहे म्हणून संजय गांधी योजनेचे पैसे थांबवले आहेत। पण मंडळी, इथे सगळ्यात मोठा गैरसमज निर्माण होतो। एक गोष्ट नीट समजून घ्या, संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन, दिव्यांग अनुदान, श्रावण बाळ योजना या सगळ्या मासिक स्वरूपाच्या चालू योजना आहेत। या काही नवीन घोषणा नाहीत, निवडणुकीत जाहीर केलेले फायदे नाहीत। म्हणजेच या योजनेच्या आधीपासून सुरू असलेल्या त्यांचा हप्ता देण्यासाठी आचारसंहितेचा थेट अडथळा असतोच असं नाही। म्हणून फक्त आचारसंहिता आहे म्हणून पैसे थांबलेत असं सरसकट मानणं योग्य नाही। मी इथे कोणावरही आरोप करत नाही, कोणाला चुकीचं ठरवत नाही, पण तुम्ही लाभार्थी म्हणून अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी खरं कारण काय आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे। आणि पुढच्या भागात मी तुम्हाला हे सांगणार आहे की जर आचारसंहिता कारण नसेल तर मग नेमकं काय करणार आहे ज्यामुळे वितरण उशिरा होत आहे। मंडळी, आता इथे एक खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे। आपण सगळे इथे म्हणतो की आचारसंहिता आहे म्हणून अनुदान थांबले आहे, पण जर खरंच आचारसंहितेमुळे कोणतेही अनुदान देता येत नसेल, कोणतीही योजना राबवता येत नसेल, तर मग एक प्रश्न आपोआप निर्माण होतो, अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांसाठी नवीन अनुदानाच्या घोषणा कशा झाल्या, दिव्यांग विवाह प्रोत्साहन भत्ता, दिव्यांगांसाठी प्रोत्साहनपर अनुदान या घोषणा अधिकृत अधिवेशनातच झालेल्या आहेत। आता विचार करा मंडळी, जर आचारसंहिता इतकी कठोर असती की मासिक अनुदान सुद्धा देता येत नाही, तर मग अधिवेशनात अनुदान वाढीबाबत किंवा नवीन मदतीबाबत घोषणा होणं शक्यच नव्हतं। म्हणून इथे एक गोष्ट स्पष्ट होते, आधीपासून सुरू असलेल्या मासिक स्वरूपाच्या योजनांचं वितरण आणि आचारसंहिता यांचा थेट आणि सरळ संबंध नाही। म्हणजेच पैसे उशिरा येण्यामागे फक्त आचारसंहिता कारण आहे असं सरसकट म्हणणं योग्य ठरत नाही। आणि पुढे मी तुम्हाला खरं कारण काय आहे ज्यामुळे पैसे अडकले आहेत ते अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। मंडळी, आता आपण इथे खऱ्या मुद्द्याकडे येतो, कारण आचारसंहिता बाजूला ठेवली तर मग प्रश्न उरतो एकच, पैसे नेमके उशिरा का येत आहेत। मंडळी, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यात असं लक्षात आलं आहे की जवळपास 40 ते 60% लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलंच नाही। म्हणजे काही लोकांच्या खात्यात पैसे आले तर काही मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांच्या खात्यात ते पैसे पोहोचलेच नाहीत। आणि जेव्हा अशा मोठ्या प्रमाणावर अनुदान पोहोचत नाही तेव्हा वित्त विभाग गप्प बसत नाही। मग वित्त विभागाकडून तत्काळ चौकशी सुरू होते, इतके पैसे पाठवले पण लाभार्थ्यांच्या खात्यात का गेले नाहीत, नेमकी अडचण कुठे आहे, आकडेवारीत चूक आहे का। याच कारणामुळे फक्त पुढचा हप्ता देण्याआधी मागच्या 2 महिन्यांचा पूर्ण हिशोब तपासला जातो आणि ही तपासणी पूर्ण होईपर्यंत नवीन निधीवर निर्णय घेणं वित्त विभाग टाळतो। म्हणूनच मंडळी, हा उशीर जाणून बुजून नाही, तर मोठ्या प्रमाणावर आलेल्या तफावतीमुळे सुरू झालेल्या चौकशीमुळे आहे। पुढच्या भागात मी तुम्हाला ही चौकशी नेमकी कशी होते, कोणकोणत्या पातळीवर अडकते ते स्पष्ट करून सांगणार आहे। मंडळी, ही प्रक्रिया एका दिवसात किंवा एका कार्यालयात पूर्ण होत नाही,
तर खूप वेगवेगळ्या टप्प्यातून जाते. मी तुम्हाला हे अगदी सोप्या भाषेत आणि क्रमाने सांगते. सर्वात आधी वित्त विभाग विचारतो, इतके पैसे पाठवले पण इतक्या लोकांच्या खात्यात ते पैसे पोहोचलेच नाहीत, याचं कारण काय? मग ही चौकशी सामाजिक न्याय विभागाकडे जाते. तिथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाला विचारणा केली जाते. जिल्ह्यात किती लाभार्थी आहेत, किती जणांना पैसे मिळाले नाहीत आणि नेमकी अडचण काय आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हीच माहिती पुढे तहसील कार्यालयांकडे पाठवते. आता तहसील कार्यालयात प्रत्येक लाभार्थ्याची माहिती तपासली जाते. डीबीटी खाते, कागदपत्र, नोंदी, त्यानंतर एक सविस्तर अहवाल तयार केला जातो. इतके लाभार्थी होते, इतक्यांना पैसे मिळाले आणि इतक्यांना का मिळाले नाहीत. हा अहवाल पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय विभाग आणि शेवटी वित्त विभागाकडे पाठवला जातो. आणि जोपर्यंत हा पूर्ण अहवाल वरच्या स्तरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत वित्त विभाग पुढच्या निधीबाबत निर्णय घेत नाही. म्हणून मंडळी, ही प्रक्रिया जरी योग्य असली तरी वेळखाऊ आहे आणि त्यामुळेच वितरण उशिरा होत आहे. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की या प्रक्रियेत डीबीटी, केवायसी आणि रिटर्न पैसे यांचा नेमका काय रोल आहे. मंडळी, आता आपण डीबीटी, केवायसी आणि रिटर्न गेलेल्या निधीचा मुद्दा समजून घेऊया. खूप वेळा असं होतं की सरकारकडून पैसे पाठवले जातात पण ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचतच नाही. याची कारण काय असतात? काही ठिकाणी डीबीटी सिस्टम मध्ये एरर असते, केवायसी पूर्ण केलेली नसते, बँक खातं बंद झालेलं असतं किंवा आधार बँक लिंकिंगमुळे चुकीची माहिती असते. अशा परिस्थितीतच पैसे खात्यात जमा न होता ते परत सरकारकडे म्हणजेच वित्त विभागाकडे रिटर्न जातात. आणि जेव्हा असे रिटर्न पैसे वाढतात तेव्हा वित्त विभाग थांबून विचार करतो. आधी निधी देतोय पण तो लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही, मग पुन्हा पुन्हा निधी मंजूर कसा करायचा. म्हणून वित्त विभागाने सर्व संबंधित विभागांना स्पष्ट सूचना दिली की आधी संपूर्ण आणि खात्रीशीर आकडेवारी द्या. डीबीटी, केवायसी खाते सगळे ओके आहे याची खात्री करा, तेव्हाच पुढचा निधी मंजूर केला जाईल. म्हणून मंडळी, फक्त शासन निर्णय किंवा निधी मंजूर होणं महत्वाचं नाही, तर प्रत्येक लाभार्थ्याचं खाते योग्य स्थितीत असणं एवढंच गरजेचं आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला सध्याची स्थिती काय आहे आणि पुढे नेमकं काय होणार आहे ते स्पष्ट करून सांगणार आहे. मंडळी, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सध्या नेमकी परिस्थिती काय आहे. आताच्या घडीला बहुतेक जिल्हे आणि तहसील स्तरावरून आवश्यक ती आकडेवारी, लाभार्थ्यांची माहिती, अपूर्ण प्रकरणांचा अहवाल ही माहिती वरच्या स्तरापर्यंत पाठवलेली आहे. आता ही संपूर्ण माहिती वित्त विभागाकडून तपासली जात आहे. जर या आकडेवारीमध्ये मागील महिन्यांची तुलना करता कुठेही तफावत आढळली तर त्यावर संबंधित विभागामध्ये चर्चा आणि पडताळणी सुरू आहे. आणि एकदा आकडेवारी निश्चित झाली, अहवालावर एकमत झालं, त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. शासन निर्णय म्हणजे GR, त्यानंतर निधी मंजुरी आणि शेवटी डीबीटी मार्फत पैसे खात्यात जमा. म्हणजेच मंडळी, प्रक्रिया अजून सुरू आहे, थांबलेली नाही. फक्त प्रत्येक टप्प्यावर तपासणी होत असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे. म्हणून घाबरून जाऊ नका, फक्त अधिकृत निर्णय येईपर्यंत संयम ठेवा. पुढच्या आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला या सगळ्याचा थोडक्यात निष्कर्ष सांगणार आहे. मंडळी, आता या सगळ्या माहितीचा थोडक्यात आणि स्पष्ट निष्कर्ष समजून घेऊया. आजच्या व्हिडिओमधून दोन गोष्टी अगदी ठामपणे समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे आचारसंहिता लागू आहे म्हणून मासिक अनुदान थांबतं असं सरसकट म्हणणं योग्य नाही, कारण या योजना आधीपासून सुरू असलेल्या आणि दरमहा दिल्या जाणाऱ्या आहेत. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वितरण उशिरा होण्याचं मुख्य कारण वित्त विभागाकडील आकडेवारीतील गोंधळ आहे. म्हणजे जाणून बुजून पैसे थांबवलेले नाहीत, कोणावर अन्याय करण्याचा हेतू नाही, तर मागील महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे पोहोचले नाहीत, त्यामुळे तपासणी अहवाल आणि पडताळणी सुरू आहे. हे सगळं पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्त्याबाबत निर्णय होणार आहे. म्हणून मंडळी, अफवावर विश्वास ठेवण्याऐवजी ही खरी कारणं समजून घ्या आणि थोडा संयम ठेवा. आता शेवटी मी तुम्हाला एक महत्वाची विनंती करणार आहे. मंडळी, आज मी जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे ती फक्त तुमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांसाठी महत्वाची आहे. खूप लोक अजूनही अफवांवर विश्वास ठेवत आहेत, चुकीच्या माहितीत अडकले आहेत आणि विनाकारण घाबरलेले आहेत. म्हणूनच ही माहिती संजय गांधी योजनेचे लाभार्थी, विधवा पेन्शन घेणाऱ्या भगिनी, दिव्यांग बांधव, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी यांच्यापर्यंत नक्की पोहोचली पाहिजे.
म्हणून जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडासाही उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या गावात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. तुमच्या खात्यात पैसे आले की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा एक कमेंट इतर लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरतो. आणि अशा सरकारी योजना, अनुदान, पेन्शन यांच्या अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या मोबाईलवर अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.